तर आपण आता ही दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे, आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. तर ठाकरे कुटुंबीय आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. ठाकरे कुटुंबाशी आशा भोसलेंचे सुरुवातीपासूनच, बाळासाहेब ठाकरेंपासूनच एक वेगळे संबंध होते, एक दृढ नातं होतं. आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केलेली आहे. त्याचबरोबर अनेक क्षेत्रातले महत्त्वाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेशकर कुटुंबीय आणि त्याचबरोबर भोसले कुटुंबीय इथे आपल्याला दिसते. आशा भोसले यांचे पुत्र, त्याचबरोबर त्यांची नातवंड इथे आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळत आहेत. आशाताई आपल्याला सोडून गेलेल्या आहेत, मात्र आशाताईंनी जिवंत केलेली गाणी, जिवंत केलेले शब्द आणि ते सूर कायम प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहणार आहेत. आयुष्याच्या संघर्षाला तोंड देत असताना, वादळांना तोंड देत असताना आशाताई तितक्याच खमक्यापणे संगीत क्षेत्रामध्ये पाय रोवून उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःची एक अमीट छाप या संपूर्ण क्षेत्रावर सोडली. लता दीदींसारख्या अगदी स्वर्गीय सूर लाभलेल्या स्वतःच्या भगिनीसमोर असताना सुद्धा आशाताईंनी त्यातूनच स्वतःची वेगळी वाट चोखाळली, स्वतःची वेगळी शैली त्यांनी निर्माण केली आणि या संगीत क्षेत्रात स्वतःचा सुद्धा एक वेगळा ठसा उमटवला. वयाच्या 92व्या वर्षीही आशाताई तितक्याच हसतमुख दिसायच्या. कुठल्याही कार्यक्रमामध्ये हजर असताना एक खट्याळ विनोदी ढंगात त्यांचं बोलणं असायचं. कायमच त्या हसतमुख असायच्या आणि इतरांना सुद्धा हसवायच्या. आपल्या जीवनातल्या अनेक कटू आठवणी त्यांनी अनेकदा सांगितलेल्या आहेत, मात्र या संपूर्ण जीवनामध्ये मला साथ दिली ती माझ्या गाण्यांनी. मी जेव्हा माईक समोर उभे राहायचे तेव्हा मी ही सगळी दुःख बाजूला सरायची आणि हसत हसत ते गाणं गायचे आणि त्यामुळे मला एक आनंद मिळायचा, जगण्याची उभारी मिळायची, असं कायम आशाताई सांगायच्या. आज अनेक चाहत्यांना, जगभरातील त्यांचे जे चाहते आहेत त्या सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेले आहेत. आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. प्रत्येकाच्या मनात एक हुरहुर आहे की यापुढे